पुणे जिल्ह्यातील गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आज मार्कडवाडी दौऱ्यावर आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुद्धा आज मार्कडवाडी दौऱ्यावर जाणार आहेत। पटोले येणार तेव्हा पडळकर आणि खोत मार्कडवाडीत असतील। मार्कडवाडीमध्ये पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्याच वेळी नाना पटोले सुद्धा असणार आहेत। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी रवी लव्हेकर आता आपल्या सोबत आहे। रवी, सौरभ बरोबर आहे। खरं तर ईव्हीएमच्या विरोधामध्ये आवाज उठवणारं देशातलं पहिलं गाव म्हणून खरं तर या मार्कडवाडी गावाकडे पाहिलं जातंय। आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी याच गावामध्ये ईव्हीएमला विरोध करण्यासाठी शरद पवार देखील या गावामध्ये येऊन गेले होते। त्यानंतर जर आपण बघितलं तर या गावामध्ये आता महायुतीच्या वतीनं आज 10 वाजता खरं तर आमदार गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील, यांची देखील आता जाहीर सभा खरं तर इथं होणार आहे। कारण का महायुतीनं खरं तर या ईव्हीएमला सपोर्ट करण्याकरता ही सभा ठेवलेली आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडी फेक नेरेटिव्ह विरुद्ध खरं तर सभा असे बॅनर देखील इथे लावण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतो की दोन्ही महायुती असेल महाविकास आघाडी असेल, दोन्ही बाजूनी खरं तर स्वागताची बॅनरबाजी खरं तर मोठ्या प्रमाणात केली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर ही तिन्ही नेते दुपारी नाना पटोळकर, त्याचबरोबर आता 10 वाजता गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत हे एकत्र येणार असल्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ते तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता जर आपण बघितलं 10 वाजता ह्या दोघांची सभा सुरू होणार आहे। मात्र नाना पटोले यांनी खरं तर ही सभेचा टायमिंग बदलून 2चा टायमिंग केल्याची देखील आता माहिती प्राप्त झालेली आहे। मात्र आज गोपीचंद पडळकर असतील किंवा सदाभाऊ खोत असतील कशा पद्धतीने बॅटिंग करणार हे देखील आता पाहावं लागणार आहे। खरं तर शरद बरोबर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।